नमस्कार मैत्रिणींनो. हे बघा, मस्त असे आपले भटुरे तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट नाही, मस्त असे टम्म होऊन झालेले आहेत आणि सॉफ्ट असे आपले भटुरे तयार झाले आहेत. छोले भटुरे एकदम मस्त रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा तुम्ही किती सॉफ्ट असे झालेत. चला आपण रेसिपी बघू. मी इथे छोले घेतलेत. ते रात्रभर म्हणजे एक 8 ते 10 तास आपण भिजत टाकलेलेत. तर एकदम सॉफ्ट असे भिजलेले आहेत. पाणी भरपूर टाकायचं आणि 8 ते 10 तास भिजत टाकायचे. तर आपल्या ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया. तर मी इथं खडे मसाले घेतलेले आहेत. 1 चमचा धणे घेतलेत, अर्धा चमचा सोफ, अर्धा चमचा जिरे, दालचिनीचे 2 तुकडे, 4 लवंगा, 2 विलायची, 4 मिरे आणि 1 मोठी विलायची घेतलेली आहेत. हे आपले खडे मसाले झाले. मी इथे काजू घेतलेले आहेत 10 ते 12 आणि इथे कसुरी मेथी घेतली आहे, मस्ट इम्पॉर्टंट. इथे अद्रक आणि लसूण घेतलेला आहे आणि परत मी इथे घेतलेले आहे 2 कांदे घेतलेले आहेत आणि 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. हे दोन्ही आपण आपल्यानुसार घेऊ शकतो. आता ते कुकरमध्ये छान आपण छोले टाकून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी बुडीतकर पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि मी इथे एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. छोले एकदम बाहेर मार्केटसारखे जर तुम्हाला कलर आणायचा असेल, तर मी इथे 1 चमचा आपली चहा पावडर घेतली आहे आणि ती सुती कपड्यामध्ये बांधायची. सुती कपडा आपला किचनचा असेल तरी चालेल किंवा जे छोटे-छोटे रुमाल असतात ते तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल. अशी एक त्याची फुरचुंडी बांधायची आणि तीच आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे. हे बघा, आता आपली कुकरमध्ये टाकून झालेले आहे. तर आता कुकरचं टोपण लावून ह्याच्या 7 ते 8 आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या आहेत. हे आपलं होतच आहे तोपर्यंत आपण आपल्याला जे भटुरे बनवायचे आहेत त्याचं पीठ मळून घेऊया. मी इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मैदा घेतला आहे. तुम्ही दोन्ही मैदा घेतलात तरी चालेल, दोन्ही गव्हा घेतलात तरी चालेल गव्हाचं पीठ. मी इथे दोन्ही 1-1 घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 छोटी वाटी रवा घेते आणि 1 चमचा आपला पोहे खायचा चमचा असतो ना, ते मी बेकिंग पावडर घेतलेलं आहे. मीठ घ्यायचं आणि थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर जर नसेल, तर आपला खायचा सोडा असतो ना, ते घेतलात तरी चालेल. हे छान आपण मिक्स करून घ्यायचंय. छान हाताने मिक्स करून घेऊ आणि आता मध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेते. आता तेल पूर्ण आपल्याला पिठामध्ये लावून घ्यायचंय, चोळून घ्यायचंय पूर्ण पिठाला. एकत्र झालं पाहिजे सगळं मिळून. हे छान आता झालेले आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी दही टाकून घेते. हे अजिबात आंबट दही नाहीये, घरीच लावलेलं छान दही आहे. तर दही सुद्धा आपण पिठाला सगळ्या लावून घेऊयात. छान हाताने मळून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण कोमट पाणी घ्यायचंय, म्हणजे आपण हात लावू शकतो इतपत गरम पाहिजे. जास्तही गरम नको. आता आपण छान थोडं-थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय. पीठ घट्ट तिंबायचंय आपण पुरीला जसं तिंबतो तसं. जर ऑइली नको आहेत भटुरे, तर एक टिप आहे, पीठ घट्ट तिंबायचं आणि तुम्ही बघू शकता आत्ताच पिठाला छान अशी जाळी पडलेली आहे. अजून आपल्याला हे छान आपण फर्मेंटेशन व्हायला एक अर्धा तास ठेवून देऊया. तोपर्यंत आता आपण भाजी आपली करून घेऊया. हे तुम्ही अर्धा तास ठेवलं तरी चालेल किंवा 1 तास ठेवलं तरी चालेल. मी इथे पाणी 1 बाउल घेतला होता, त्यातलं एवढं उरलंय. म्हणजे आपल्याला निम्मच पाणी लागलेलं आहे. तर मी इथे भाजीचा मसाला करून घेते. इथे मी तेल टाकले 2 चमचे आणि ते आपण खडे मसाले घेतले होते, ते आपण याच्यामध्ये टाकूयात. हे फक्त जस्ट 2 मिनिटं हलवून घ्यायची आपल्याला. जास्त फ्लेम मोठी नाही करायची, मंद आचेवरच करून घ्यायचंय. हे छान 2 मिनिटं परतले की त्याच्यामध्ये आपण जो कांदा कापून घेतला होता ते टाकून घेऊया. कांदा छान परतून घ्यायचा, जास्त नाही, जस्ट 2 मिनिटं आपण याला फक्त परतून घेऊया. ट्रान्सफर झाला पाहिजे फक्त. आणि आता ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक टाकून घेऊया. ह्याला पण छान आपण हलवून घेऊया. हे आपला कांदा थोडासा परतून झालाय, त्याच्यामध्ये मी आता टोमॅटो टाकून घेते. 2 मोठे टोमॅटो घेतलेत आणि छान हे हलवून घेऊया आपण. हे थोडंसं अजून झालं. हे बघा तुम्ही बघू शकता छान टोमॅटो आपला शिजलाय. त्याच्यामध्ये मी आता काजू टाकून घेते. 10 ते 12 काजू टाकायचे आणि 1 चमचा कसुरी मेथी.
तुम्ही आवर्जून याच्यामध्ये काजू टाका. एक शाही आणि ग्रेव्हीला सुद्धा वेगळी टेस्ट येते आणि कलर सुद्धा छान येतो आणि एक घट्टपणा भाजीला येतो. तर हे हलवून घेतले. आता हे थंड करून मिक्सरमधून आपण काढून घेऊया. तर इकडे मी आता पॅन ठेवलाय. तोच पॅन ठेवलाय. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत आणि थोडंसं बटर टाकणार आहोत. 1 ते 1.5 चमचा अंदाजे. प्रत्येक गोष्ट मोजून मापून नाही घ्यायची. आपण अंदाजे टाकली तरी काही हरकत नाही. छान रेसिपी होते. हे छान आपण वितळून घेऊया. बटर वितळलं की ह्याच्यामध्ये मी टाकून घेते जिरे. आपल्या अंदाजे थोडेसे अर्धा चमचा टाकून घ्यायचे जिरे आणि जिरे तडतडले की आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती ना ती आपण याच्यामध्ये छान टाकून घेऊयात. हे बघा मस्त असा कलर आलेला आहे त्या पूर्ण आपल्या ग्रेव्हीला. तर एकदम छान मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला करून घ्यायची आहे. ही ग्रेव्ही हॉटेलमध्ये सुद्धा अशीच करतात. अशीच एकदाच करून ठेवली की पटापट ते भाजी करू शकतात. तुम्ही सुद्धा अशी जर ग्रेव्ही करून ठेवली तर 2 ते 3 भाज्या होतात. तर या साईडला आपण कुकर काढले. तुम्ही बघू शकता एकदम छान छोले असे आपले सॉफ्ट झालेले आहेत. बघा मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत. तर आपण हे थोडंसं हाताने किंवा पळीने स्मॅश करून घ्यायचं. अगदीच स्मॅशरनी कट म्हणजे ते दाबून घ्यायची काही गरज नाहीये. जस्ट हाताने थोडेसे पळीने दाबले की तरी चालेल. तर आपण आता ग्रेव्ही बघूयात. हे बघा थोडीशी ग्रेव्ही झालेली आहे. ह्याच ग्रेव्हीमध्ये छोले किंवा तुम्ही पनीर टाकू शकता, मटर टाकू शकता, मटर पनीर होऊ शकतं किंवा अजून दुसरी मशरूमची भाजी होऊ शकते. बटाट्याची छान ग्रेव्हीची भाजी होऊ शकते. छान एकच ग्रेव्हीमध्ये तुम्ही खूप साऱ्या भाज्या करू शकतात. हे बघा छान आता ह्याला तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया. तर मी इथे हळद टाकून घेतलेली आहे. थोडासा पाव चमचा हळद, 1 चमचा मी इथे घरचा काळा मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. 1 चमचा धने पावडर टाकलेले आहे. हे छान आपण मिक्स करून घेऊया, परतून घेऊयात. आपले मसाले सुद्धा छान एकजीव झाले पाहिजेत. तेव्हाच भाजीला छान चव येते. तेल सुटेपर्यंत अजून आपण छान परतून घेऊयात आपले मसाले. फक्त एक काळजी घ्यायची तळाला लागलं नाही पाहिजे. मंद आचेवर आपण छान हे हलवत राहायचे कंटिन्यू. हे बघा अजून याला तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो छान तेल सुटलेलं आहे. हे छान आपण परतून घेऊयात आणि आपण जे छोले भिजत उकळून घेतले होते तर ते आपण टाकून घेऊयात. हे बघा मस्त आपण जी चहा पावडर टाकली होती त्याच्यामुळे छोलेला आपल्या छान कलर आलेला आहे आणि भाजीमध्ये सुद्धा आपण टाकून तुम्ही बघा किती छान कलर येतो. जर तुम्हाला व्हाईट कलरचे जर पाहिजे असतील तर तुम्ही चहा पावडर नाही टाकली तरी चालेल. पण बाहेर हॉटेलमध्ये ढाबा स्टाईल असेच असतात म्हणून मी तुम्हाला ही पद्धत सांगितली आहे. हे आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. मिक्सरचं भांडं होतं ते छान धुवून आणि कुकरला पण थोडंसं पाणी टाकून आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. एक अंदाजे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकूयात. छोल्यामध्ये कसुरी मेथी खूप छान लागते. तुम्ही आवर्जून टाका. भरपूर अशी कसुरी मेथी टाकायची. हे छान चळून टाकून दिली मी आणि याच्यामध्ये 1 चमचा महत्त्वाचं किचन किंग मसाला मी टाकलेला आहे. तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. खूप छान अप्रतिम अशी भाजी आपली तयार होते आणि आपलं महत्त्वाचं वस्तू राहिली टाकायची ती म्हणजे मीठ, नाही का. याशिवाय भाजीला अजिबात चव लागणार नाही. तर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला छान आपण हलवून एकजीव करूया. त्याच्यामध्ये मी छान मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेते. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि टेस्ट पण छान लागते. हे छान आपण हलवून घेऊया आणि एक 5 मिनिटे याला कळकळून उकळी येऊ देऊया म्हणजे आपली छान चवीला होऊन जाईल. हे बघा मैत्रिणी छान ह्याला तेल सुटलेलं आहे. आहा मस्त असा वास घरामध्ये पूर्ण सुगंध दरवत आहे भाजीचा. तर चला आपण भटुरे करायला घेऊया. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो छान आपलं पीठ असं मळून छान असं भिजलेलं आहे. हे तुम्ही पीठ एक 4-5 तास भिजवलं किंवा रात्रभर जरी असं भिजवून ठेवलं तरी चालेल. छान भटुरे सॉफ्ट असे आपले होतात. तर छान आपण सगळे गोळे इथे करून घेतलेले आहेत. तर मी इथे पोळपाटावर
एक भटुरा लाटून घेते. मी दुसऱ्या साईडला गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण छान भटुरा लाटून घेऊयात. तुम्ही गोल भटुरा लाटलात तरी चालेल किंवा आपण जसं बाहेर भेटतो तसा एक लंबू आकार म्हणतात ना, एक ओव्हल साइज, ते आपण लाटून घेऊया. लंबट आकार लाटून घेऊयात. हे बघा या पद्धतीने तुम्ही लाटून घ्यायचा. थोडासा मला जाड वाटतोय त्याच्यामुळे मी अजून लाटून घेते. तुम्ही मोठे मोठे जाड ठेवलेत तरी चालेल. मी ते मीडियम साईजच केली आहे. छान आपण आता तेल तापायला ठेवलं होतं, ते छान तापले. कडकडीत असं तेल तापायला ठेवायचं. कडकडीत तेलामध्ये आपला भटुरा असा मस्तपैकी टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणी, एकदम टम्म असा फुगलेला आपला भटुरा आहे. अरे बापरे, ह्याला अजिबात हात सुद्धा लावायची गरज नाही मैत्रिणी, तुम्ही बघू शकता. लगेच आपोआप हा पलटला गेलाय. पूर्ण साईडनी टम्म असा भटुरा आपला छान फुगलाय. असा छान कलर आलेला आहे, एकदम लाईट असा कलर आलेला आहे. तर आपण असा काढून घेऊया. अजून एक तुम्हाला मी भटुरा तळून दाखवते. पलटायची सुद्धा गरज नाही, आपोआप आपला भटुरा पलटून जात आहे. थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे आपला छान. अरे बापरे, हा पण पलटून गेला. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मस्त आता बाहेर पाऊस पडत आहे आणि त्याच्यामध्ये घरामध्ये एकदम छान छोले भटुरे म्हणजे काय. हे बघा आता मस्त आपण ताट वाढायला घेऊया. गरमागरम भटुरे आणि छोल्याची भाजी तयार आहे. चला आपण आता ताट वाढायला घेऊया. हे बघा मैत्रिणी, मस्त अप्रतिम चवीला आणि अजिबात नो ऑइली असं आपले छोले भटुऱ्याची भाजी तयार झाली आहे. आणि टम्म फुगले आहेत तरी एवढे सॉफ्ट झाले आहेत ना, खूप मस्त आहे बघा. खूप छान झालेले आहेत. आणि तुम्ही रेसिपी करून बघितली की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि एकदा तरी ही रेसिपी ट्राय झालीच पाहिजे. हे बघा मस्त असा आपला भटुरा तयार झालाय. दुसरा तुम्ही भटुरा बघू शकता मैत्रिणींनो, अजिबात तेलकट दिसत नाहीये. आणि असेच तुम्हाला नवीन नवीन डिशेस जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.